पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। पृथ्वीराज मोहोळनं पटकावली मानाची गदा। महेंद्र गायकवाडनं कुस्ती अर्धवट सोडल्यानं मोहोळला ठरवलं विजयी। गादी विभागातील निकालावरून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत गोंधळ। निकालावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं पंचाला मारली लाथ। पाठ टेकली नसल्याचा दावा करत शिवराज राक्षे आक्रमक। धनंजय देशमुखांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे केले सादर। भगवानगडावर मुलगी वैभवी देशमुख भावुक, तर माझा आरोपींना पाठिंबा नाही। जातीय सलोखा राखून न्याय मिळावा, नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया। संजय राऊतांचा सामनातून मोठा गौप्यस्फोट। भाजपचे एकनाथ शिंदेंवर पाळत, शिंदेंचे फोनही टॅप। फडणवीस 2.5 वर्षांचं उट्ट आता शिंदेंवर काढतायत। सामनातून भाष्य। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही। जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य। मराठी माणसाला एकत्रित ठेवण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत, राज ठाकरे यांची मागणी। मतभेद बाजूला सारून मराठीसाठी एकत्र येणं गरजेचं, राज ठाकरेंचं आवाहन। शरद पवारांना फलटणमध्ये धक्का बसण्याची शक्यता। संजीव राजेनिंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती। नवी मुंबईत काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता। माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। उमेदवारीसाठी काँग्रेसनं 4 कोटी मागितल्याचा केला होता आरोप। नाशिकमध्ये लक्झरी बसला भीषण अपघात। बस थेट 200 फूट खोल दरीत कोसळली। 7 जण जागीच ठार। 15 जणांची प्रकृती चिंताजनक। चालकानं दारू प्यायल्याचा प्रवाशांचा आरोप। नवीन पनवेलमध्ये ब्रेकअप नंतर तरुणीची घरात घुसून हत्या। तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार करून तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांकडून आरोपी निकेश शिंदेला अटक। अंडर-19 विश्वचषकावर भारतीय महिला संघानं कोरलं नाव। अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं धुव्वा। सलग दुसऱ्यांदा पटकावला विश्वचषक।